श्वास घ्या. कधीपासून काय खाल्लेलं नाही तुम्ही? मारुती, डॉक्टर काहीतरी विचारतायत. मारुती मामा. पारू, मारुतीने काही खाल्लं नाहीये का? बा जेवत नाहीये नीट. त्यांच्या पोटात अजिबात अन्न नाही, त्यामुळे त्यांचा बीपी लो झालाय. पण नीट न जेवण्याचं कारण काय आहे मारुती? एक सासू मॉम, मला ना असं खूप वाटतंय की काहीतरी मोठा इश्यू झालाय, मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे बघा ना, तुम्ही एवढे प्रश्न विचारताय आणि मारुती मामा आन्सरच नाही करत आहेत. त्यांनी आधी कधी केलंय का असं? तुम्हाला ते इग्नोर कधीच नाही करणार, चुकून सुद्धा नाही. आय एम डॅम शुअर मोठा काहीतरी इश्यू झालाय म्हणून त्यांनी एवढा स्ट्रेस घेतलाय. दिशा, जरा गप्प बस. पारू, मारुती आता तुझी जबाबदारी आहे. त्याला कसं जेवायला घालायचं ते बघ, पण मला माझा भाऊ खडखडीत बरा झालेला हवाय. वय देवी आहे. पारू, पारू, काय ग, कुठे फिरत होतीस? या घरातली शिस्त बिघडत चालली आहे. ते नोकर स्वतःला मालक समजतात आणि मालक हळूहळू नोकर होतात. पण आता हे सगळं बदलणार, कारण आता या घरावर दामिनी देवी किर्लोस्करचं राज्य सुरू होणार. आता मी जे सांगतेय ते कान उघडून आणि डोळे ताणून लक्ष देऊन ऐकायचं. इथून पुढे या घरात माझेच निर्णय शेवटचे असतील. तुम्ही सगळ्यांनी फक्त माझं ऐकायचं. आणि हां, अतिशहाणपणा न करता माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या. समजलं? माझा एकही शब्द इथून पुढे पडू द्यायचा नाही. आलं लक्षात? काय समजलं ना? माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या. वय निक. दामिनी, तुला अहिल्या व्हायचंय का? हो. शी, मी का उभी राहिले? मी तर आता दामिनी देवी किर्लोस्कर आहे आणि दिशाची सासू सुद्धा. त्यामुळे या घरात अहिल्या वहिनींसारखंच माझं स्थान आहे. नाही म्हणजे हो, हो, नाही नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय, मी सासू झाली आहे ना. हा, मी ना आता सासू झाली आहे. जशा तुम्ही प्रियाच्या सासू आहात तशी मी दिशाची. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या सासवा सासवांच्या खुर्च्या शेजारी शेजारी असाव्यात, म्हणजे आपल्याला एकत्र बसता येईल, है ना? म्हणून हा अट्टाहास. आणि हा, दुसरी एक गोष्ट, परितोष आदित्य आणि प्रीतमपेक्षा सुद्धा मोठं आहे, माहिती आहे ना? म्हणून माझी खुर्ची मोठी. दामिनी, एक सल्ला देते.
माझी नक्कल करण्यापेक्षा तुझं स्वतःचं असं अस्तित्व का नाही निर्माण करत? म्हणजे दामिनी देवी किर्लोस्कर ते बनण्याचा प्रयत्न कर ना. आणि काय आहे ना, अहिल्याचे फक्त कपडे आणि दागिने घालून नाही होता येणार तुला असं. त्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, रात्रंदिवस मेहनत करावी लागेल, दिवसाची रात्र करावी लागेल, रात्रीचा दिवस करायला लागेल. आणि वेळ पडली तर अहिल्या रस्त्यावर सुद्धा आली आहे. तुला करता येईल का असं काही? का नाही जमणार? मलाही जमेल. मी सुद्धा दामिनी देवी किर्लोस्कर आहे. मी सुद्धा दिवसाची रात्र करेन. ठीक आहे, हे सगळं आधी करून दाखव, स्वतःला प्रूव्ह कर, मग ये ना शेजारी शेजारी खुर्ची लावून बसूया आपण दोघी. चालेल, आलेच मी. देवी मी येते. काय करायचं?